पाऊस पडला की आपण भजी नेहमीच खातो. पण जर असे गरमागरम बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम मऊ चीजी वेज कटलेट खायला मिळाले तर किती छान. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे गौरी आणि आज मी बनवलेले आहेत मस्त वेज कटलेट आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कटलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत उकडलेले बटाटे. मी बटाटे उकळून त्याची साल काढून घेतलेली आहेत आणि ते आता आपल्याला बारीक चुरून घ्यायचे आहेत. आपण हाताने चुरू शकतो किंवा अशा प्रकारे स्मॅशरने स्मॅश करू शकतो. आता आपल्याला बटाट्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या टाकायच्या आहेत. सगळ्यात आधी मी टाकत आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 वाटी मी उकडून घेतलेले स्वीट कॉर्न्स टाकलेले आहेत, चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, किसून घेतलेलं गाजर टाकायचं आहे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, 2 चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. ब्रेडची स्लायसेस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि ते बारीक करून ब्रेड क्रम्स बनवले. ते ब्रेड क्रम्स 1 वाटी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर टाकायचं आहे चवीसाठी मीठ. आता हे सगळं हाताने चुरून घ्यायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या आणि मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. कटलेट मी चीज टाकून बनवत आहे आणि हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. मी अमूलचे 2 चीज क्यूब्स आणलेले आहेत आणि ते किसून घेतलेले आहेत. बटाट्याच्या मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा. त्याच्या आतमध्ये आपल्याला चीज भरायचं आहे. त्यामुळे पुरणपोळी बनवताना आपण जसा उंडा बनवतो अगदी तसा बनवायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चीज भरून घ्यायचा आहे आणि तो बंद करून घ्यायचा आहे. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे मी बाकीचे कटलेट बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चीज भरून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे. कटलेट बनवून तयार आहेत आणि स्वीट कॉर्नफ्लोअरची स्लरी देखील बनवून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये मी शिल्लक राहिलेले ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. आता एक कटलेट घ्यायचं, ते स्लरीमध्ये बुडवायचं आणि त्यानंतर त्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. असंच सगळ्याला मी ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत. आता हे कटलेट आपण तळून घेऊया. गॅसवरती पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे कटलेट आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो ठेवायची आहे आणि खालच्या साईडनी आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत कटलेट तळून घ्यायचे आहेत आणि खालची साईड तळून झाली की नंतर उलटण्याने किंवा चमच्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घ्यायचे आहेत. बघू शकता की कटलेट मस्त तळून झालेले आहेत. त्याला खूप छान कलर आलेला आहे आणि जितके ते छान दिसत आहेत तितकेच टेस्टी सुद्धा आहेत. दोन्ही साईडनी कटलेट तळून झाले की ते आपल्याला एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल. गरमागरम टेस्टी आणि चीजी कटलेट तयार झालेले आहेत आणि हे मी त्याच्याबरोबर सर्व करणार आहे. तुम्हीही अशा प्रकारचे कटलेट एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. आणि मी बनवलेला कटलेटचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की कमेंट करून सांगा.
हा व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत बघत असाल तर तुमचे खूप आभार. बाय बाय.